गजर कीर्तनाचा. जीवनामध्ये परमार्थाविषयी आवड निर्माण होत नाही. आपण पुण्यवान आहोत दादा की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. लक्ष द्या कीर्तनाकडे माझ्या. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा 3 चरणाचा आहे. मागणी पर प्रकरणातील आहे. मागणारे माझे जगद्गुरु तुकोबराय आहे. ज्या व्यक्तीला मागायचं तो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आहे. आणि काय माझ्या जगद्गुरु तुकोबराने मागितलेली अभंगाच्या 3 चरणामध्ये आहे. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका तुम्हा सर्व मायबापा समोर निर्माण करू. थोडी शांतता द्या फक्त. ज्या व्यक्तीला दान द्यायचं तो व्यक्ती 3 गुणांनी युक्त असला पाहिजेत गड्यांनो. ज्या व्यक्तीला मदत करायची, ज्या व्यक्तीला दान द्यायचं तो व्यक्ती 3 गुणांनी असला पाहिजे. पहिलं, दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे. 1. दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे. 2. आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे. 3. या 3 गोष्टी जर दात्याकडे नसेल तर तो दान नाही देऊ शकत महाराज. थोडं लक्ष द्या. दान द्यायचं एवढा सुंदर सप्ताह आहे. काही लोकांच्या मनात आहे मलाही पंगत घालायची आहे, पण एका पंक्तीला कमीत कमी जर 20 क्विंटल धान्य लागत असेल तो विचार करतो मी सकाळी काम केलं तेव्हा मला संध्याकाळी खायला भेटतं. उदार खूप आहे, इच्छा खूप आहे दान देण्याची, पण पैसा नसल्यामुळे तो दान देऊ शकत. एक साधक तुकोबरायकडे गेला. तुकोबराया, ज्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही दान मागत आहात, ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही उभे आहात, तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त होता का? आता पांडुरंगाचा जर विचार करायला गेला तो पांडुरंग परमात्मा तसा 6 गुणांनी युक्त आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जैत म्हणून तो भगवंतुबा. पहिला गुण त्याचा श्रीमंतीचा. श्रीमंत किती आहे? अरे ज्या लक्ष्मीसाठी आपण याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर एवढे कुटाने करतोय, ज्या लक्ष्मीसाठी आपण रात्रंदिवस कष्ट करतोय, ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दाशी होती. तुकोबराय नाटाच्या अभंगामध्ये गोड वर्णन करतात. जयाचे नाम पाप नासी. बेस दे फक्त, ट्रबल कमी कर. लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हा तेज पुंजरासी, सर्व भावे त्यासी तुका शरण, सर्व भावे त्यासी तुका शरण, तो या भीवरेच्या तीरी. जयाचे नाम पापनासी, लक्ष्मी ऐसी जयाची दाशी, तो हा तेज पुंजराशी, सर्व भावे त्याशी तुका शरण. लक्ष देऊन ऐका. ज्या लक्ष्मीसाठी अख्खा महाराष्ट्र नव्हे, अख्खा देश नव्हे, अख्खं विश्व वेड झालंय, ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दाशी होती. कोण होती? दाशी होती. तुम्ही रात्रंदिवस जे शेतामध्ये कबाड कष्ट करता, ऊन पाहत नाही, पाऊस पाहत नाही, हिवाळा पाहत नाही, हे थंडीच्या दिवसात कडाड्याची थंडी पडलेली असती, तरी रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर तुम्ही गव्हाला पाणी द्यायला जाता, हरभऱ्याला पाणी द्यायला जाता, कांद्याला पाणी द्यायला जाता. कशासाठी हो? देवासाठी का पैशासाठी? बोलत चला हे बाबा. कशासाठी? पैशासाठी. हा, असं मोकळं बोला, लाजू नका तुम्ही. एवढ्या लांबून मी धावपळ करत तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? हा, असं मोकळं बोला. म्हणजे मला कसं मोकळं बोललेलं आवडतं. नाही, आम्हालाही कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती विष आहे, हे असं तोंडावाटे बाहेर येऊ द्या. पोटात ठेवू नका हो. काय कळत नाही काय झालं या नाना या लोकांना. महाराज लोकांचा पैसा. अरे बाबा काय, काही नाही हो महाराज. एक सांगू का? सर्व क्षेत्रातले मंडळी इथं बसलेले महाराज. ज्ञानोबराय गेले, तुकोबराय गेले, नाथबाबा गेले, चोखोबराय गेले, नामदेवराय गेले, निळोबराय गेले, आणि तदनंतर संप्रदायामध्ये कीर्तन करून, पखवाज वाजून, भागवत करून, रामायण करून, गायन करून, गाथा पारायण करून, ज्ञानेश्वरी पारायण करून महाराष्ट्रामध्ये एका तरी महाराजाने 500 एकर जमीन घेतली असा एखादा महाराज दाखवा. अरे 2 वर्ष कीर्तन बंद पडले गड्या होत. आम्हाला संभाजीनगरला कंपनीत काम करावं लागलं. पैसा नाही कमवला महाराज, पण खरं सांगू का, जी प्रॉपर्टी आम्ही लोकांनी कमवली ती जगात कोणत्याच माणसाला जमली. ही सगळ्यात मोठं धन आहे गड्या आमचं. आम्ही गाड्या नाही कमवल्या, आम्ही जमिनी नाही कमवल्या, आम्ही पैसे नाही कमवले, आम्ही प्रॉपर्ट्या नाही घेतल्या, पण हा जो समाज, जो जनता जनार्दन मायबाप आमच्या समोर बसलेले महाराज, ही संपत्ती जेवढी आम्ही लोकांनी कमवली तेवढी कोणीच नाही कमवू शकत महाराज.
एवढा समाज जर एखाद्या सभेला एखाद्या पुढाऱ्याला जमवायचा असेल तर कमीत कमी नाना 2 कोटी रुपये कमीत कमी सांगितले हा. त्यातल्या त्यात त्याला गाडी करून द्या, परत त्याला 500 रुपये द्या. जो मदत असतो तो 300 देतो, परत मीडियावाले हडते म्हणतात 500 ठरवले 300 दिले, परत दारू वेगळी. आम्ही कमवलेली प्रॉपर्टी, आम्ही कमवलेली इस्टेट, आम्ही कमवलं धन जर काय असेल तर हा पुढे बसणारा समाज हीच आमचं सगळ्यात मोठं धन आहे. महाराज विठ्ठला विठ्ठला. म्हणून ज्या लक्ष्मीसाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दाशी होती. मी नाटातलं एक अभंग तुम्हाला दिलाय, दुसरं प्रमाण तुमच्या आणि माझ्या पाठातलं महाराज सांगतात. हो पाय लक्ष्मीचे हाती, हो पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, हो पाय लक्ष्मीचे हाती, हो पाय लक्ष्मीचे हाती, हो पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती सियावे का कुलती, तिसियावे का कुलती, 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 हो वेगिया नवा तो हारी, 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 पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का कुलती. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. ज्या लक्ष्मी ज्या पांडुरंग परमात्म्याची दासी आहे, जी लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची चरणाची सेवा करते, त्या पांडुरंग परमात्म्याकडलं पैशाची काय कमी असेल. ठीक आहे महाराज, तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे मान्य आहे आम्हाला, पण विश्वाचा मालक उदार आहे का. उदारतेचं जर वर्णन करायला गेलो तर महाराज सांगतात, उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. किती उदाहरणं सांगायचे महाराज. नामदेवराय वर्णन करतात. सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोय घेऊनी त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. 3 मुठी पोहे दिले सुदाम्याने. किती मुठी पोहे दिले? 3 मुठी पोहे दिले. सोन्याची नगरी देऊन टाकली. उदार येतो. उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं, दुधाचा सागर दिलाय. उदार येतो. मग महाराज तो श्रीमंत सुद्धा आहे, तो उदार सुद्धा आहे. आणि स्वतंत्रतेचं जर वर्णन करायला गेलो तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 9व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुना ऐक, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रैलस्थानम निधानम बीजमव्य म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता. देव सांगतात, अरे हे जे चाललंय ना सर्व, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. सूर्याला सुद्धा प्रकाश माझ्या भगवंताच्या सत्तेने. ठीक आहे महाराज, तुमचा भगवान परमात्मा श्रीमंत आहे, तुमचा भगवान परमात्मा उदार आहे, तुमचा भगवान परमात्मा स्वतंत्र आहे. देण्यासाठी जरी पांडुरंग परमात्मा योग्य असला
तरी पण तुकोबरायचं मागण्याचा अधिकार काय? अधिकार नसल, ओळख नसल तर तुम्ही कोणाला मागूच शकत नाही महाराज. काहीतरी ओळख लागल ना हो तुमची माझी. बिना ओळखीचं कसं जमल? तुकोबराय सांगतात, ए देवा, देतो म्हणजे काही उपकार करतो असं नाहीये. काय नाही केलं आम्ही तुझ्यासाठी देवा? संसाराच्या नावे घालोनी असून वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालोनी असून वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालोनी असून वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालोनी असून वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देतो म्हणजे काही उपकार करत नाहीये. तुझ्यासाठी संसाराचा त्याग केलाय. काय नाही केलं रे देवा तुझ्यासाठी? गवळणी तर म्हणतात, पांडुरंगा काय नाही केलं आम्ही तुझ्यासाठी? याचे लागी वो मंत्र जप केला. गवळणी म्हणतात, याचे लागी वो वेदांत पाहिला. तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय देवा. तुझ्यासाठी नाम जप केलाय, तुझ्यासाठी वेदांताचं पारायण केलं. याचे लागी वो तेजी येले भोग, याचे लागी वो केले नाना याग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो या विषयाचा त्याग. तुझ्यासाठी यज्ञ केले, तुझ्यासाठी नाना याग केले, तुझ्यासाठी उपवास केले देवा. उगच तुझी कृपा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. महाराज नामदेवराय तर सांगतात, मागे बहुत जन्मी हेची करीत आलो. एका साधकाने नामदेवरायला विचारलं होतं, नामदेवराय जगाचा मालक बोलतोय तुमच्या सोबत, जगाचा मालक दूध पितोय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातोय, आंघोळीला तुमच्या घरी येतोय, बातचीत तुमच्या सोबत करतोय, बोलतोय जगाचा मालक, भांडणं करतोय तुमच्या सोबत, काय केलं याच्यासाठी तुम्ही? नामदेवराय सांगतात, मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही. हे प्रमाण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर दुसरं प्रमाण घ्या. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काही अधिकार असल्याशिवाय, काही ओळख असल्याशिवाय माणसाला मागता येत नाही. भैया तुमचं नाव काय? विश्वास भैया. ऐका थोडं माझ्याकडे पहा. विश्वास भैया, तुमची माझी ओळख नाही, तुम्ही मला कधी बघितलं नाही, मीही तुम्हाला कधी बघितलं नाही. या परिसरामध्ये आलो, गावचा रस्ता एवढा चांगला आहे की त्यामुळे माझ्या गाडीचं चेंबर फुटलो, असं समजून चला. आता नाना आलेले. नाना, जसं हे लोक एकत्रित सप्त्यासाठी आले ना, माझी सर्वांना विनंती गाड्या, तुम्ही माझे मायबाप आहात, मी तुम्हाला बाहेर गावचा आहे, मला एकच दिवस नाही, पुढच्या वर्षी असा रस्ता पाहिल्यावर मी एखाद्या वेळी तारीख रद्दही करू शकतो, काही सांगता येत नाही. पण तुम्ही जसं धर्मासाठी एकत्रित आलात, जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आहे, जेवढे काही माझे तरुण मित्रमंडळी, जेवढे काही वयस्कर मंडळी आहे, जसं तुम्ही तुमच्या 50व्या वर्षात एकत्रित आला सुवर्ण महोत्सवासाठी, जसं गाव सगळे एकत्रित झाले, सगळे तरुण एकत्रित झाले, सर्व धर्मातले लोक एकत्रित झाले,
फक्त माझी विनंती आहे, सप्ताह झाल्यानंतर फक्त 10 दिवस सगळे गाव एकत्रित या आणि तेवढा रोड कराय बाबा तुमच्या पाया बरोबर आहे का नाही? अहो महाराज, काही रोड आहे का होतो? अरे 4 गावं ओलांडून यावं लागतात. करा करा. काय आहे माहिती आहे का, तो गरजेचा विषय. आम्ही एक दिवस येणार, आम्ही निघून जाणार, पण इमर्जन्सी जर एखाद्या माणसाला त्रास झाला, एखाद्या माणूस जर आजारी पडला, त्याला एखादा हृदयविकाराचा झटका आला, त्याला दवाखान्यात न्यायचं कसं पावसाळ्यामध्ये? म्हणून माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, तुम्ही जेवढं सप्ताहासाठी तुमची एनर्जी खर्च केली, त्यातली 1% जर एनर्जी तुम्ही रोडसाठी खर्च केली, तर मी नारदाच्या गादीहून सांगतो, सप्त्यापेक्षा जास्त पुण्य लागेल महाराज तुम्हाला. तुमच्याच आई बहिणीची डिलिव्हरी, तिचं जर पोटबीट दुखायला लागलं, तर एवढ्या खराब रस्त्यानं कसं न्यायचं महाराज? ह्या गोष्टीचं थोडं चर्चा करा. आणि आज आमदार साहेब आलेलेच आहे, त्याच्यामुळं काही विषयच नाही ना. आणि सत्ताधीश आहे, विठाला विठाला विठाला. भैया तुमची माझी ओळख नाही, लक्ष देऊन ऐका. या परिसरात मी कीर्तनाला आलो, रस्ता खराब असल्यामुळे माझ्या गाडीचं चेंबर फुटलं. मी गॅरेजवाल्याला फोन केला, त्याने सांगितलं म्हणे महाराज 30-40 हजार रुपये खर्च आहे, पैसे माझ्याजवळ नाहीये. आणि तुम्ही रस्त्याने जात असताना मी आवाज दिला, ओ दादा दादा गाडी थांबवा. तुम्ही धोतर पाहिलं, गाडी पाहिली, नंतर जय हरी महाराज असं तसं बातचीत झाली. आणि मी तुम्हाला विनंती केली, भैया मी आळंदीहून आलोय, माझं नाव पुरुषोत्तम महाराज आहे, तुम्ही कधीच माझं कीर्तन ऐकलं नाही, परिचय नाही, मी तुम्हाला सांगतोय दादा माझी गाडी खराब झाली हो, गॅरेजवाल्याने 40 हजार रुपये खर्च सांगितला, तुम्ही मला 40 हजार रुपये देसाल का हो? नाही देणार नाही. ऐका ना, ऐका ऐका माझं ऐका एक मिनटं. भिकाऱ्याला 10 रुपये टाकताना 10 वेळेस विचार करणारे भिकारी लोक आपण. एका धोत्रावाऱ्याला अनोळखी माणसाला 40 हजार कशी देऊ माणूस एका ओळखीत? पण भैया आता तुम्ही माझं कीर्तन ऐकलं, 2 तास माझ्या समोर बसलेले, याच्यानंतर 15 दिवसांनी मी या परिसरामध्ये आलो, माझी गाडी खराब झाली, तुम्ही जात असताना मी आवाज दिला, ओ भैया मी तिथं शेलूदला आलो होतो, माझी गाडी खराब झाली, 40 हजार रुपये मॅकॅनिकलनं सांगितले. तुम्ही क्षणाचाही विचार नाही करणार, खिशामध्ये हात घालणार, माझ्या हातात पैसे ठेवणार, बरोबर आहे का नाही? आता तुमची माझी काय झाली, ओळख झाली. तुम्हाला माहिती आहे पुरुषोत्तम महाराज पाटील आहे, यानं पैसे बुडवले तरी ताण नाही, आपण 1-2 कीर्तनाच्याकडून फुकट करून घेऊ, बरोबर आहे का नाही? आता काय झाली, तुमची माझी ओळख झाली. तसं तुकोबराय सांगतात, तुम्ही देवाला ओळख द्या की देवा तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलं. जनाबाई सांगते, देवा तुझ्या दरबारात येणं एवढं सोपं नाहीये. जनी म्हणे देवा झाले मी येशवा, रिघाले केशवा घर तुझे. समाज का चांगलं बोलतोय का देवा आम्हाला? पंढरीच्या पेठे मांडियेला पाल, मनगटावरी तेल घाला कोणी, मनगटावरी तेल घाला कोणी. अरे एवढ्या सहजासहजी परमार्थाची कृपा नाही होत. तुम्हाला असं वाटतं एकदा भद्र मारुतीची वारी केली म्हणजे देवानं लग्न जमून दिलं पाहिजे आपलं, एवढं सोपं नाही. एकदा शेगावची वारी केली म्हणजे देव आपल्या घरी सालान राहायला पाहिजे, एवढं सोपं नाहीये. अरे आयुष्य गेलं काय लोकांचं, शेष महेश गणेश दिनेश सुरे शहुजाही निरंतर ध्यायी. जे रात्रंदिवस देवाचं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही तो. अनेका कीर्तनात अनेका सप्त्यात आपलं ऐकलोय. लोकांना वाटतं कीर्तन करणं सोपं आहे, लोकांना वाटतं पखवाज वाजवणं सोपं आहे, लोकांना वाटतं गायन करणं सोपं आहे. अजिबात नाही सोपं. अरे साधं MBBS व्हायचं असेल तर 30 वर्ष अभ्यास करावा लागतो. IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल तर 16 तास अभ्यास करावा लागतो. सरकार 50 हजाराची नोकरी देतं पोलिसाची. किती? इथं सरकारी मंडळी बसले, आमचे साहेब सुद्धा बसलेले. 50-60 हजार रुपयाची नोकरी पोलिसाची, तरी सुद्धा मुलांना छातीत आला पाहिजेत, उंचीमध्ये आला पाहिजेत, रनिंगमध्ये आला पाहिजेत, लांब उडीमध्ये आला पाहिजेत, उंच उडीमध्ये आला पाहिजेत. अरे तो लेखीमध्ये आला पाहिजेत, प्रॅक्टिकलमध्ये आला पाहिजेत. आणि एवढं सगळं असून 10-5 लाख रुपये भरायची तयारी असली पाहिजेत. तेव्हा कुठं तो पोलीस होतो. जर पोलीस होण्यासाठी सरकारने 150 प्रतिबंध घालून ठेवलेले एका साध्या नोकरीसाठी, आणि IAS होणाऱ्या आणि IPS होणाऱ्या मुलांना विचारा किती कठीण विषय असतात, 16 तास अभ्यास करावा लागतो. तर देवाची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेणं एवढं सोपं नाही गाड्यांनो. कीर्तन करणं एवढं सोपं नाहीये. आम्ही जे बोलतो नेमकं टायमावर आठवलं पाहिजेत. जे बोलतो
ते तुम्हाला कळलं पाहिजे. ते कळल्यानंतर तुम्ही रिस्पॉन्स द्यायला पाहिजेत. रिस्पॉन्स दिल्यानंतर सगळे लोक खुश झाले पाहिजेत. त्यातल्या त्यात कीर्तन रंगलंही पाहिजेत. काही महाराज लोक येडेच हो. ते म्हणतात माझं पखोजाने कीर्तन पाडलं. अरे बावळ्या, तू एवढा कच्चा आहे का पखोजन तुझं कीर्तन पाडावं? काही म्हणतात महाराज गायक असे कसे बी आणलं तर ते गायकानं माझं कीर्तन पाडलं. अरे गायक तुमचं कीर्तन पाडू शकतो, एवढे कच्चे तुम्ही आबा? अजिबात नाही. कीर्तन पडतही नाही आणि कीर्तन रंगत नाही. लक्ष देऊन ऐका माझं कीर्तन. कीर्तन रंगत सुद्धा नाही, कीर्तन पडत सुद्धा नाही. कीर्तन ही पांडुरंगाची सेवा आहे महाराज. कशाची सेवा आहे? पांडुरंगाची सेवा. कधी कधी वातावरण खराब झाल्यानंतर नाही जमत महाराज एखाद्या वेळेस, म्हणून ते कीर्तन रंगलंही पाहिजेत. रंगल्यानंतर बुक्का आहे. रंगल्यानंतर बुक्का आहे. म्हणून माझी विनंती तुम्हाला, देवाला आठवण करून द्या. तुकोबराय सांगता, देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय हो. तुकोबराय सांगतात, जाळोनी संसार बैसलो अंगणी. देवा बायको अन्न करता मेली माझी तरी तुझा परमार्थ नाही सोडला. शावकारकी गेली माझी गावातली तरी तुझा परमार्थ नाही सोडला. एक अभंग आहे गाथ्यामध्ये तुकोबरायचा. यातीशूद्र वैश्य केला व्यवसाय. आवाज कमी कर रे. यातीशूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देवकुळ पूज्य. नये बोलो परी पाळीले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मानश्री एका अन्ना न करता मेली. देवाचे देऊळ होते जे भंगले चित्ताशी ते आले करावेशी. 24 चरणाचा 25 चरणाचा अभंग आहे. त्या अभंगामध्ये माझे जगद्गुरु स्वतःचा जीवनपट सांगता, देवा पाटील की गेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला. शावकार की गेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला. गावातला मान गेला तरी तुझा परमार्थ नाही सोडला. उकळतं पाणी माझ्या अंगावर टाकलं तरी तुझा परमार्थ नाही सोडला. अरे देवा माझी पत्नी मेली अन्न करता करून तरी तुझा परमार्थ नाही सोडला. आम्ही नुसते कोरोनामध्ये कीर्तन बंद झाले तर धोतर घालायला सोडून दिले होते. अजून जर 2-3 लॉकडाऊन पडले असते तर गाठ कशी बांधायची हे सुद्धा विसरून गेले असते महाराज. अवघड आहे. म्हणून संत नवती जगा मानसा त्या सारखे. उगच नाही म्हणलं ना, समुद्र नदी नव्हे पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा मानसा त्या सारखे. बसणारे मायबाप, तुम्ही खूप भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह करता. माझी विनंती गड्या हो, परमार्थात जर तुम्हाला तुमची फसगत नाही वाटत असेल, लक्ष देऊन वाक्य ऐका बरं. माझं धाडस करून बोलतोय मी हे वाक्य. परमार्थात जर तुम्हाला तुमची फसगत नाही वाटत असेल तर मी महाराज म्हणून तुम्हाला सावध करतोय. तुम्ही श्रद्धा फक्त ज्ञानोबराय तुकोबराय ठेवा, कीर्तनकारावर ठेवूच नका महाराज. ज्ञानोबराय तुकोबरावर श्रद्धा ठेवा. जीवनात फजिती होण्याचं काही कारणच नाही. तुमची अशी मानसिकता झाली, जो सगळ्यात युट्यूबवर फेमस तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची सगळ्यात मोठी दाढी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची सगळ्यात मोठी गाडी तो सगळ्यात मोठा बाबा. आता दाढीचा जर विचार करायला गेलो तर जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले नाही. मग दाढीवर जर साधू ठरवसाल तर अस्वलाला सुद्धा हातात केस असतात. मग साधू का अस्वलाला म्हणणार आहे तुम्ही? अजिबात नाही. साधू फक्त ज्ञानोबराय तुकोबराय. तुम्ही काय करता, 2 तासाचं कीर्तन ऐकून कोणावरही श्रद्धा ठेवता आणि त्यानं काही उद्योग केले. मग लोक म्हणतात आहा आता तर महाराज लोकही बिघडले. महाराज लोक बिघडतच नाही, तुम्ही बिघडलेल्या महाराजांच्या नादी लागले त्यामुळे प्रॉब्लेम वाढले. जळगाव जिल्ह्यात माझं कीर्तन होतं मागच्या उन्हाळ्यात. एक छोटीशी दिंडी तुकोबरायसोबत आमची 200-300 वारकरी असतात. 600-700 एकर जमीन होती त्या पाटलाकडे. त्याच्या आईची पुण्यतिथी निमित्त माझं कीर्तन संपल्यानंतर मी पाटलाला म्हणलं, पाटील चला ना पंढरपूरला, खूप आनंद असतो, खूप वारकरी, खूप आनंद आहे. लोक म्हणतात ताजमहल आश्चर्य, कोणी म्हणतात चीनची भिंत आश्चर्य, कोणी काय म्हणतात, पण या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर काय असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा आहे महाराज. आता तो पाटील म्हणे महाराज 15 दिवस कसं शक्य होईल? म्हणलं प्रस्थानच्या दिवशी या. आणि प्रस्थानच्या दिवशी तो पाटील आला. ते सगळं वातावरण वगैरे पाहिल्यानंतर पाटील पॅकच होऊन गेला. पाटील म्हणे महाराज मी आता 15 दिवस तुमच्यासोबत चालणार म्हणजे चालणार. आम्ही मुक्काम करत पंढरपूरला पोहोचलो. दशमीच्या दिवशी पोहोचलो. एकादशीला सकाळी 4 वाजता पाटील उठले, चंद्रभागेवर चालले. मी म्हणलं पाटील आपण काल्यापर्यंत थांबणार आहे, नका गडबड करू, खूप गर्दी असते, तुम्हाला माहिती नाही, त्रास होईल तुम्हाला. पाटील माझ्यावर रागवले. म्हणे महाराज आपल्या दिंडीतल्या 60-60 वर्षाच्या मायमावल्या 3 वाजता उठून चंद्रभागेवर गेल्या. मी तर 40 वर्षाचा आहे, मी जाणार म्हणजे जाणार. मी मनातल्या मनात विचार केला, म्हणलं याला खूप वैराग्य व्हायले, जाऊ दे आता. मग आता चंद्रभागेवर चालल्यानंतर कपडे माझ्यावर काढून ठेवा की नाही अण्णा यानं. तसंच गेलं पिशवी घेऊन. बरं 400 एकर जमीन ज्या माणसाकडे, 500 एकर जमीन ज्या माणसाला, ते का 2000 घेऊन आला असेल का महाराज खर्चायला? 1.5 लाख रुपये खर्चायला घेऊन आलो होतो. जसं कपडे काढले चंद्रभागेवर ठेवले, यानं डुबकी मारू तर एका वारकऱ्याची पिशवी वळवली गेलं घेऊन. ते अंडरवेलवरच माझ्याकडे आलं महाराज.
120च्या पुढं त्याचा ताप गेला होता, लालबुंद पाटील झालेला होता. आणि माझ्याकडे पाहून म्हणे, हे बघा सगळ्याच्या नांदी लागा पण तुमच्यासारख्या तुमच्यासारख्या लोकांच्या नांदी अजिबात लागू नये. अहो म्हणलं पाटील झालं काय? अरे किती लबाडे बे तुम्ही महाराज लोक, काय बोंब पाडले आमच्या गावात कीर्तनात. ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमातीर आणि पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे, होय होय वारकरी. अहो महाराजा का वारकऱ्यानं माझी पिशवी पळवली. मी एका पोराला म्हणलं ग्लासात पाणी आण, आणि ग्लासभर पाणी पाटलाला पाजलं. पाटलाला शांत केलं आणि पाटलाला म्हणलं, पाटील वारकरी कशाला चोऱ्या करतील हो? आता चोर वारकरी झाले, त्यात आमच्यासारख्या वारकऱ्यांचा काय दोष आहे महाराज? ज्याला बायकोनं घरातून काढून दिलं तोही महाराज व्हायला लागला. ज्याला कोणती गुरु परंपरा नाही, जो कधी आळंदीत अध्ययन केलं नाही. काही काही तर म्हणतात मी पंढरपूरला गेलो नाही, मी आळंदीला गेलो नाही, मी देहूला गेलो नाही, मी पैठणला गेलो नाही, मी घरच्या घरी बाबा झालो. हे घरच्या घरी जे बाबा व्हायले ना, त्यांचा लय त्रास आहे महाराज. ते संत नाही, ते पोटासाठी संत झाले कलित झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत. म्हणून त्याचे संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून या. मुक्ताबाईने सुद्धा ज्ञानोबराला सांगावं, संत तोची जाना जगी, ज्याचे अंगी लोभ अहंता नाही मना जगी, विरक्त तोची जाना. जगद्गुरु तुकोबरायला देवाला सांगतात, पांडुरंगा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय रे पांडुरंगा, आणि एवढा परमार्थ मी तुझ्यासाठी केला. काय तुकोबरायच्या अधिकाराचं वर्णन करायचं? अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठावा, एरहाने व्हावा. अरे जगद्गुरु तुकोबरायच्या पत्नीच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी जर जगाचा मालक येत असेल, हा ज्यांच्या बायकोचा अधिकार आहे, त्या तुकोबरायचं काय वर्णन करायचं? तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. जगद्गुरु तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आले. त्या वंशाचे पूर्वज विश्वंभर बाबा आहे. कोण आहे? विश्वंभर बाबा. जगद्गुरु तुकोबरायच्या वडिलाचं नाव आहे बोलोबा आणि आईचं नाव आहे कनकाई. प्रत्येक वेळेस पंढरपूरला बोलोबा जायचे आणि सांगायचे, ए कनकाई ऐकलंस का ग? आतून आवाज यायचा, जी. अगं काय ते पंढरपूरचं वातावरण, काय ते महाराज लोक, काय ते घोडे, काय ते रिंगण. आणि हे सगळं ऐकल्यानंतर कनकाईच्या डोळ्याला धारा लागायच्या. मालक प्रत्येक वेळेस पंढरपूरला जाता मला एकदा सुद्धा पंढरपूरला नेत नाही, एकदा मला घेऊन चला हो. बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला माझा एक प्रश्न आहे, विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत जर पंढरपूरचे नित्य वारकरी तुकोबरायची परंपरा होती, मग कनकाई आई साहेबाला का नेत नव्हते पंढरपूरला? याचं कारण असं आहे, स्त्रियांसारखं धार्मिक, स्त्रियांसारखं भाविक या जगामध्ये कोणीच नाहीये. आज पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे आपल्या मंडपामध्ये. सेवेमध्ये सुद्धा, सर्व कार्यामध्ये, भागवताला सुद्धा याची संख्या जास्त आहे, स्वयंपाकाला सुद्धा यांचीच संख्या, कीर्तनाला सुद्धा यांची संख्या. पण शास्त्राने महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला आहे. तुम्ही म्हणसाल महाराज कोणता दोष आहे? त्या कोणत्याही देवाला न्या, काही ना काही मागितल्याशिवाय राहत. बोलोबाने विचार केला, गेला जर पंढरपूरला घेऊन गेलो, आईनं जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. कनकाई आई साहेब म्हणते, मालक काय कमी केलं हो तुमच्या पांडुरंगाने मला? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळे, फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत. कनकाई आई साहेबांनी शपथ घेतली, मालक तुमची शपथ घेऊन सांगते, मी पांडुरंगाला काहीच मागत नाही, फक्त मरणाच्या अगोदर मला एकदा पंढरपूरला घेऊन चला. आता हो नाही करता कनकाई आई साहेबांना नेण्यासाठी तयार झाले. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बोलोबा आपल्या पत्नीला म्हणतात, हे कनकाई, हे अगं ऐकलंस का? जी
काही मागू नको पांडुरंगाला. रागच आला होता नवऱ्याला. जिथं मुक्काम तिथं म्हणायचे काही मागू नको. काय घरापासून टुमणं लावलो, काही मागू नको, काही मागू नको. काय कमी केलंय तुमच्या देवाने मला? 12 गावाची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही आहे मालक. फक्त माझ्या पोटी संतान नाही, एवढी गोष्ट तू देवाला मागू नको. चोखोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं, नामदेवरायच्या पायरीचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर स्त्रियांची बारी वेगळी आणि पुरुषांची बारी वेगळी. कणकई आईसाहेब स्त्रियांच्या बारीमध्ये लागले आणि पांडुरंगाचं पहिल्यांदा दर्शन पाहिलं. किती गोड आहे माझा पांडुरंग परमात्मा, भागवतकार वर्णन करतात. बर हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवासम कनक कपिशं वैजयंती चमाला. राजसस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा एवढा सुंदर आहे महाराज तो. आणि देवाचा एक स्वभाव आहे, पाहेली या वेद लावी बैसे जीवे दडोनी. महाराज सांगतात पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हो तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन. बोला बोला. तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा भगवंताचं ते स्वरूप पाहिलं आणि कणकाई आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंगा किती अभागी आहे रे मी. बोलोबा माझ्या विश्वंभर बाबापासून तर माझ्या पतिदेवापर्यंत बोलोबापर्यंत तुझे नित्य वारकरी आहे आणि तुझं मला दर्शन सुद्धा झालं नाही. तोंड शांत होतं, डोळ्यातून अश्रू येत होते आणि मनातल्या मनात विचार आले. तोंड शांत आहे बरं, मनातल्या मनात विचार आले, देवा किती दिवस तुझी वारी करायची रे आम्ही, दोघं नवरा बायको थकून गेलो. काय म्हणले? मनातल्या मनात चालू आहे, दोघं नवरा बायको थकून गेलो, किती दिवस तुझी वारी करायची. देवा माझा वंश वाढावा म्हणून मुलगा नको देऊ, पण तुझी वारी खंडित होणे म्हणून एखादा पोरगा जन्माला घाल माझ्या पोटी. मला एक कळत नाही, देवाला जर मनात आलेलं कळतं तर तोंडानं मागायची काय गरज आहे महाराज. अशा पवित्र वंशामध्ये माझ्या तुकोबरायचा जन्म झाला आणि त्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये काही अभंग आहे. काही मागणे हे अमानुचित वडिलाचे रीत जाणत सो. ते जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याकडच्या दरबारामध्ये उभे आहे आणि पांडुरंग परमात्म्याला एक विनंती करतात. जगद्गुरु तुकोबरायचे बरेचसे काही अभंग आहे, हेची दान दे का देवा, ही चकारात्मक मागणी आहे. पण या अभंगामध्ये माझे तुकोबराय बोलत असताना थोडं धाडस करून बोलतात. अभंगाचं पहिलं चरण. मागणे तेजे का तुझा प्रति आहे आला, मागणे तेजे का तुझा प्रति, मागणे तुझा प्रति आहे, मागणे तुझा प्रति आहे. तुझा प्रति आहे मागणे तेजे का तुझा प्रति, मागणे तुझा प्रति आहे, मागणे
येची मजा देजी आला या संताचं निरावी येची मजा घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या तुकोबराय सांगतात, मागणे ते एक तुझ प्रती आहे. ए देवा, एक मागणं आहे तुझ्या प्रती, देशील तरी पाहे पांडुरंगा. हे बघ, विचार कर. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबराने हक्कानं मागितलेलं आहे, हीच दान दे का, ही सकारात्मक मागणी आहे. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय देवाला असं जास्त फोर्स करत नाही. हे बघ, आमंत्रण दोन प्रकारचं. ओ दादा, आमच्या पुरीचं लग्न आहे, तुम्ही जर जात असेल त्या रस्त्याने भेट देऊन जा. काही म्हणतात ओ लग्नाला यावं लागतं बरं तुम्हाला, आणि काही लोक सांगतात हे बघा तुम्हाला आमच्या लग्नाला यावंच लागतं. ही सकारात्मक मागणी, बरोबर आहे का नाही? या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय थोडं म्हणतात, हे बघ देशील तर बघ, माझा काही जास्त आग्रह, जमलं तर काढा वेळ, नाही तर आमचं काही तसं म्हणणं नाही, बरोबर आहे का नाही? देशील तरी पाहे पाहिजे तुम्हाला, या संतासी निर्वी हिची मज देई, आणि दुजे काही न मागे तुझं. ऐका ना दादा, जगद्गुरु तुकोबराय सारखा संत, जगद्गुरु तुकोबराय सारखा महात्मा, जगद्गुरु तुकोबराय सारखे योगी, ते सुद्धा संताची संगत मागतात. मी तर नेहमी सांगत असतो महाराज, हा सर्व जर समाज एकत्रित आला, महाराष्ट्रातला तरुण मुलगा, तरुण जेवढे काही तरुण आहे, त्यांनी जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराची सांगड बांधली ना, तर मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो, भविष्यात 5 वर्षात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला. कारण या समाजाला संघटित ठेवण्याचं काम, या समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम, या समाजाला व्यसनापासून दूर करण्याचं काम, या समाजाला एका छत्राखाली आणण्याचं काम जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणी केलं असेल, तर ते मी फक्त सांगतोय ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलं. काही लोक भाषण करत असताना बोलतात की महाराष्ट्र यानं घडवला, महाराष्ट्र त्यानं घडवला, महाराष्ट्रावर याची उपकार आहे, महाराष्ट्रावर त्याची उपकार आहे. पण मी नारदाच्या गादीवरून सांगतो गड्या तुम्हाला, महाराष्ट्रावर जर खरे उपकार कोणाचे असेल तर फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे गड्या. मी त्याही वेळेस बोललो होतो आमच्या मुख्यमंत्री महोदयांना, ज्यावेळेस देशामध्ये संविधान नव्हतं त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी या महाराष्ट्रामध्ये होती. ज्यावेळेस देशामध्ये संविधान नव्हतं तेव्हा सुद्धा माझ्या तुकोबरायचा गाथा होता. अरे आता शाळा आहे, आता कॉलेजेस आहे, आता IT पार्क आहे, आता मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी आहे, आता एवढे मोठे मोठे विद्यापीठ आहे. पण ज्या काळामध्ये कॉलेजेस नव्हते, शाळा नव्हत्या, युनिव्हर्सिटी नव्हत्या, कॉन्व्हेंट नव्हते, IT पार्क नव्हते, त्या काळामध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी, त्या काळामध्ये लिहिलेला गाथा आता चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा वाचता येत नाही महाराज. ज्ञानेश्वरीतल्या 10व्या अध्यायातल्या पहिल्या 10 ओव्या जर कोणी न चुकता वाचून दाखवल्या तर आपण त्याला सलाम करू महाराज. खरं सांगतो तुम्हाला, एवढं सोपं नाहीये. लोक म्हणतात ज्ञानोबरायने असं केलं, ज्ञानोबरायचे चमत्कार खोटे, जाऊ द्या, रेड्याच्या मुखी वेद बोलवले, नका मानू, तुम्हाला काही घेणं देणं नाही. पण ऐका, वयाच्या 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबरायला 56 भाषेचं ज्ञान होतं. किती भाषेचं ज्ञान होतं? 56 भाषेचा केलास आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्या महात्म्याला 56 भाषेचं ज्ञान होतं, तरी सुद्धा त्या महात्म्याने ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली. हे तुमच्याने माझ्यावर केलेले उपकार आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय सांगतात मला संताच्या स्वाधीन कर. एवढंच नाही, संताच्या स्वाधीन करण्याची ताकद तुकोबराय सांगतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हा अभंग वाचा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी. तुम्ही एकदा ठरवलं ना तर देवाची इच्छा नसली तरी देवाला माझा उद्धार करावा लागेल.
म्हणून तर तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. साधूची संगत तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी खूप महत्वाची. महाराज सांगतात, संताचे संगती मनो मार्ग ग. टाळ 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 हा. संताचे संगती मनो मार्ग ग. संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती मनो मार्ग गती. संताचे संगती मनो मार्ग गती. ओ संताचे संगती मनोमार्ग गती. अकरावा श्रीपती येणे पंते. अकरावा श्रीपती येणे पंते. अकरावा श्रीपती येणे पंते. अकरावा श्रीपती येणे पंते. हरी मुखे मना. 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 माणसाने संताच्या स्वाधीन झालं की माणसाच्या जीवनाचा सुगंध येतो. महाराज, तुम्ही किती जरी पाप केलं तर वाल्या कोळ्या इतकं पाप नाही करू शकत. महाराज, आपण एक आपला असं आहे, आपण एक तर पापही करू शकत नाही, पुण्यही करू शकत नाही. मी तर मंडळीला विनंती करील, तुम्ही एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा की तुम्हाला भेटायला राम आला पाहिजे. शबरीसारखं पुण्य तुम्हाला आणि मला जमणार. मग तुम्ही एवढं पाप करा. आता म्हणतील लोक जीवाला बघ थोडासा. तुम्ही एवढं पाप करा, एवढं पाप करा की तुम्हाला मारायला सुद्धा रामच आला पाहिजे. पण तुमचं माझं असं झालं, धोबी का कुत्ता ना घर का ना घाटका. संसार करावं तर वित्त नाही, परमार्थ करावं तर चित्त नाही. संसार करायला जावं तर तिथं वित्त नाहीये आणि परमार्थात चित्त नाहीये. आणि परमार्थ असं सांगितलं की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. चित्त नाही ना आम्ही. आणि संसारात जर वित्त नसेल तर लोक तुम्हाला जे हरवी निघालत. महाराज, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. सब पैसे के भाई दिल का साथी कोई नाही. धर्म अर्थ काम मोक्ष त्यामधला दुसरा पुरुषार्थ अर्थ आहे. कोणता आहे? म्हणून होईल तोपर्यंत अर्थाचा माणसानं थोडंसं मजबूतीकरण चांगलं केलं पाहिजे. कारण की लोक नुसतं म्हणू शकतात तुम्ही आवाजाचे जादूगार आहे. कोरोनाच्या काळात एका नाही फोन पे केलं नाही, एका नाही गुगल पे केलं नाही. कोरोनाच्या काळामध्ये वाईट वाटतं महाराज मला काही गोष्टी. कोरोनाच्या काळामध्ये तमासगिरांना सुद्धा 5-5 हजार रुपये भेटले महाराज. ते कलाकार आहे म्हणून त्यांना 5-5 हजार रुपये सरकारने दिलं. अरे जे रात्रंदिवस लेकरा बाळायचा विचार करत नाही, संसाराचा विचार करत नाही, कुटुंबाचा विचार करत नाही, रात्रंदिवस या समाजाला संघटित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात, रात्रंदिवस या तरुणांना योग्य मार्गदर्शन करतात, त्या महाराष्ट्रातल्या कोणत्याच गायकाला ना कोणत्या कीर्तनकाराला ना कोणत्या पखवाजाला मानधन भेटलं महाराज त्या काळामध्ये. खरं सांगू का तुम्हाला, काही गोष्टी खूप चुकीच्या झालेल्या, पण जाऊ द्या, तो काही आपला विषय. म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. 2-4 दिवसापूर्वी आमचे राजू महाराज थोरे वारले, सर्वांना माहिती आहे. एकदम चांगला व्यक्ती गेला. सगळेच म्हणायचे वाईट झालं, वाईट झालं, वाईट झालं. मी म्हणलो बा वाईट झालं म्हणण्यापेक्षा त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्याला एक 4 वर्षाची मुलगी आहे आणि एक 5 वर्षाचा मुलगा आहे. रडत बसण्यापेक्षा, शोक करण्यापेक्षा आपला मित्र आपल्यापासून हिरवला. प्रत्येकच महाराजांनी जर त्याला 2,000, 5,000, 10,000, 20,000ची मदत केली तर मला तरी वाटतं रडण्यापेक्षा खरी श्रद्धांजली म्हणजे त्याच्या पोरीला आणि पोराला मदत करणे. महाराज खरं सांगतो तुम्हाला. आता 29 तारखेला त्यांच्या 13वीचा कार्यक्रम आहे. मी सर्वच माझ्या महाराज मंडळीला विनंती करतो, आपण लोक रात्रंदिवस रोडवर आहे. आपण लोक रात्रंदिवस रोडवर आहे. आणि कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा. आपला एखादा महाराज संकटात असला त्यावेळेस वाद सोडून द्या आणि त्याला जवळ घ्या आणि त्याला मदत करा. बाकीचे लोक तर आपलं वाईट करण्यासाठी रात्रंदिवसच प्रयत्न करतात, पण आपल्या सर्व लोकांनी जर एकत्रित येऊन त्याला मदत केली
दुःखामध्ये जर तुम्ही एखाद्याच्या सोबत उभे राहिले ना महाराज, तर जीवनभर त्याच्यापेक्षा जास्त दुसरं पुण्यच नाहीये. विठ्ठल 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 कारण या जगाचा एक नेम आहे, जो वरी चळण गा तो वरी म्हणते माझा, मानती लहान थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिय मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. जोपर्यंत चलती तोपर्यंत लोक तुमच्या मागं पुढे, जोपर्यंत तुमचा आवाज चांगला आहे तोपर्यंत म्हणतील लोक तुमचा. अरे मी त्याही दिवशी दरकवाडीच्या कीर्तनाला जगन्नाथ अण्णाच्या पुण्यतिथीला मी बोलून गेलो. आमच्यासारख्या शंभड्या सुंबड्या कीर्तन करायचं काय घेऊन बसले महाराज. ज्या जगन्नाथ अण्णाचं कीर्तन ऐकण्यासाठी 2-2 तास अगोदर कीर्तनकार लोक येऊन बसत होते पैठणच्या वाळवंटामध्ये, त्या जगन्नाथ अण्णाला ज्यावेळेस अन्ननलिकेचा कॅन्सर झाला आणि त्यांचं बोलणं बंद झालं ना महाराज, बाहेरचे सोडून द्यावं, घरचे बी लवकर जवळ गेले. म्हणून माझी विनंती तुम्हाला, सावध व्हा गड्यानो. विठ्ठल 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 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायनेचं नोकर झालेलं कधीही चांगलं. प्रमाण देतो तुम्हाला. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी, तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. अरे वाल्ह्या कोळ्यासारख्या व्यक्ती जर या देशाचा आद्य कवी होऊ शकतो, हे फक्त संतामुळंच. आजामेळ्याचा उद्धार झालाय संतामुळंच. जेवढे काही लोक सुधारले ना महाराज, ते संतामुळे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जीवनात होईल तोपर्यंत संताच्या स्वाधीन जा. अरे ज्ञानोबरायची संगत रेड्याने केली तर रेड्याची समाधी झाली हो महाराज. ज्ञानोबरायची संगत भिंतीने केली तर प्रदक्षिणा करत असताना भिंतीचं दर्शन घेतल्याशिवाय प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. ज्ञानोबरायची संगत फक्त पालखीमधल्या घोड्यांनी केली तर दररोजचे 2 लाख लोक त्या घोड्याचं दर्शन घेतात महाराज. मग देवाला विनंती करा, देवा तुला जर मला घोडं करायचं ना घोडंच कर, पण एका त्यातलं नको करू. घोडं जर करायचं असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्याचं कर. देवा तुला बैलच जर करायचं असेल तर गाड्याचा बैल नको करू. बैलच करायचा असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचा बैल कर. म्हणून होईल तोपर्यंत जीवन संताच्या स्वाधीन झालं पाहिजे. महाराज सांगतात, या संताशी निरवी हेची मज देई, अनेक दुजे काही न मागे. तुझं मागायची काय गरज, अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. संसाराविषयी काही मागूच नका, कारण संसार कोणाचा पूर्णच झाला नाही. आपल्या बाप दाद्यापासून करत आलो हे आपण. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. संसार आतापर्यंत कोणाचा परिपूर्णच नाही झाला. ज्ञानोबरायच्या 2 वेळा सांगतो, बा दुःखाचे केने सुटले, जे तर मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळे येणे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. मग संसार खोटा आहे, खोटा आहे, खोटा आहे. प्रत्येक कीर्तनकार कंबर बांधून तुम्हाला हेच सांगतो, संसार खोटा आहे. तुम्ही बी अशा माना हलवतात, असं वाटतं कीर्तन संपल्यावर काही मला जातात ते. मग कीर्तनकार सांगतोय, तुम्ही ऐकताय, तरी तुम्ही संसार का सोडत नाही. याचं कारण आहे, सांगणाऱ्या कीर्तनकारानेच जर नाही सोडला तर ऐकणारे कधी सोडतील. संसारात अर्थ नाही म्हणून अर्थ कमवणारे कीर्तनकार जास्त झाले, त्याच्यामुळे संसार सुधरत नाही. आणि खरं वाटणं साहजिकच आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात.
एखाद्या माणसाकडे 10-12 म्हशी आहे. म्हशी घेऊन शेतामध्ये गेला, आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून आपण म्हशीला काय म्हणतो, हल्या हो. हा शब्द आहे तुमच्याकडं का दुसरा आहे? दिवसभर हल्या हो हल्या हो हल्या हो हल्या हो करतं, रात्री घरी येतं, म्हशी बिशी बांधतं, दूध बीत काढतं, डेअरीला दूध नेऊन घालतं, जेवण करतं आणि झोपतं. दिवसभर हल्या हो करणारा माणूस रात्री झोपीत सुद्धा हल्या हो करतो का नाही हो? याचं कारण काय? दिवसभर कशा चिंतन केलं त्यानं? म्हशीचं चिंतन दिवसभर केलं तर संध्याकाळी त्याला सुधर. अरे दिवसभर मोबाईलमध्ये बटणं घालू बोटं घालू काही पोर रात्री झोपीत बी असं करतात. दिवसभर तेच केलंय ना, संस्कार आहे ते. मग अनादिकालापासून करत आलेले संसार एवढ्या सहजासहजी कसा खोटा वाटेल? हे खोटं वाटतं. अजून सोपं उदाहरण सांगतो. पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती, त्यावेळेस मी एसटीने प्रवास करायचो. नाशिक जिल्ह्यात एका ठिकाणी कीर्तन संपलं आणि झोपण्याची व्यवस्था केली माझी. ते म्हणे महाराज रात्रीची गाडी नाही, सकाळी 8 वाजता पहिली गाडी आहे. मी आपलं कपडे वगैरे काढले, लुंगी लावली आणि झोपायला गेलो. माझ्या अगोदर त्या घरमालकाचं पोरगं तिथं बाजीवर बसलेलं होतं आणि ते रात्री 2 वाजता असं करत होतं. आबा, मी म्हणलं रात्री 2 वाजता कोणत्या देवाचं भजन करत असेल? मला थोडं डाऊटच आला, पण म्हणलं जाऊ दे, आपण थकलेलो आहे. मी झोपलो. सकाळी 5 वाजता मी स्वच्छालयाला उठलो तरी त्याचा हाच दणका चालू होता. मग तर माझी श्रद्धा एवढी वाढली, मुरलीधर दादा, मी पहिलं आंघोळ केलं आणि त्याच्या वडिलाचं दर्शन घेतलं. म्हणलं धन्य माता पिता तयाचिया. म्हणलं का हो दादा, रात्री 1 वाजेपासून सकाळी 5 वाजेला तुमचं पोरगा असं करत होतं. किती धार्मिक आहे हो, किती भाग्यवान बाप आहे. तो बाप माझ्याकडे पाहायचा ना हसायचा, म्हणे महाराज माझं पोरग माझं छेचे तसल्या भानगडीत नाही. म्हणजे आपण जी करतोय भानगड वाटते लोकायला महाराज. म्हणजे लोक महाराज लोकायला काय समजतात हेच मला कळत नाही. अरे बाबा हो, धोत्र घातल्या, शेंड्या घातल्या म्हणजे आम्ही पागल नाही रे. अख्खा महाराष्ट्र पागल केलाय मी. हे तुम्ही पागल आहे म्हणूनच आले ना. कोणाच्या याला जात सभेला एवढे तुम्ही फुकट जाता का? नाही जात. हे तुम्ही परमार्थासाठी पागल झाले, ज्ञानोबराय तुकोबरायसाठी पागल झाले म्हणूनच आलेले आहे ना. तो म्हणे महाराज माझं पोरग त्यातलं नाही. म्हणलं मग रात्री 1 वाजेपासून सकाळी 5 वाजेला तुमचं पोरग असं का करत होतं? त्याच्या बापानं जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणे महाराज आत्ता 10-12 दिवस झाले आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे. काय म्हणला बाप? आत्ता 10-12 दिवस झालं ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे महाराज. आणि जेव्हापासून पोरग सरपंच पदाला पडले तेव्हापासून झोपीत बी अस. आता 10-12 दिवसाचं इलेक्शन जर तुम्हाला रात्री पाया पडायला लावत असेल तर अनादिकालापासून करत आलेले संसार एवढा सहजासहजी. पण संसाराचं वर्णन करत असताना महाराज सांगतात दुःख बांधवडी आई हा संसार सुखाचा विचार. म्हणून एवढा सुंदर नरदे प्राप्त झालाय. महाराज सांगतात माणूस जन अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदाचे गेलेली सत्ता परत मिळेल, गेलेला पैसा परत कमावता येईल, गेलेली बायको परत मिळेल, गेलेले पद परत घेता येईल, गेलेली जमीन परत घेता येईल. पण मायबाप लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही. बरं 2-2 कोटी रुपयाच्या बॅगे घेऊन लोक डॉक्टरच्या दारात उभे होते कोरोनाच्या काळामध्ये. डॉक्टर साहेब ऑक्सिजन द्या हो. नाही ऑक्सिजन भेटलं. पैशानं माणसं जगत नाही, सत्तेनं माणसं जगत नाही, आणि ओळखीनं सुद्धा माणसं जगत. आणि पैशानं जर माणसं जगले असते ते मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. तिथं वशिलाच ठेवला नाही दहवान कोणाचाच. ज्याचं आलं त्याला. मग कीर्तनकार असो, गायक असो का वादक असो. काही लोक म्हणतात महाराज अर्ध्या तासाच्या आत जर पेशंट संभाजीनगरला गेला असता ना वाचला असता. अरे बाबा डॉक्टर जवळ असून पेशंट वाचत नाही. 3 मित्र होते, रस्त्यानं चालले, पल्सर गाडी 80च्या स्पीडनं गाडी आहे, आणि समोरासमोर ट्रकची त्यांची धडक झाली. मग सर्वात जास्त कोणाला लागलं पाहिजे? पुढच्याला, मधल्याला का मागच्याला? हा असू द्या असू द्या. समोरासमोर धडक झाल्यानंतर पुढच्याला लागलं पाहिजे, मधल्याला का मागच्याला? पुढच्याला. कारण की तो समोर धडकला. पण नशीब पा पुढच्याला काहीच होत नाही, मागचं उडून शेतात पडतं त्यालाही काही लागत नाही, आणि मधलं मेल्याशिवाय राहत नाही. आता इथं काय लावणार आहे तुम्ही? इथं फक्त एवढंच लावायचं, ज्याचं आलं त्याला जावं लागतं. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली.
जाण्याच्या अगोदर सावध व्हा. देह जाणार जाणार असे काळोबा खाणार, 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 देह जाणार जाणार याची 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 काळोबा खाणार, देह जाणार जाणार असे काळोबा खाणार, देह जाणार जाणार याची काळोबा खाणार, जाणार जाणार याचे काळोबा खाणार, देह 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 जाणार जाणार याची 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 काळोबा खाणार. देह जाण्याच्या अगोदर सावध व्हा गड्यानो. कल करे सो आज करो, आज करे सो अभी. शुभस्य शीघ्रम. चांगल्या गोष्टीला वेळ नका वाया घालू. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो, मृत्यूच्या हरी वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. उर्वरित काळ देवाच्या चिंतनामध्ये घाला. 24 तास देवानं तुम्हाला दिलेले, त्यातले 23 तास राजकारण करा, त्यातले 23 तास व्यवसाय करा, धंदा करा, शेती करा, उद्योग करा, व्यवसाय करा, पण 1 तास माझ्या देवासाठी देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, तो तुमच्यासाठी वेळ देईल. तुम्ही जर त्याच्यासाठी वेळ नाही द्याला तर तो तुमच्यासाठी वेळ देणार. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून. त्याच्या अगोदरचे सर्व प्रमाण वाचा. सोडविना राजा, सोडविना बंधू, सोडविना माय, सोडविना बाप, सोडविना कामिनी, म्हणजे बायको सुद्धा सोडवणार नाही. मग सोडवणारा जर देव आहे त्याच्यासाठी वेळ काढा. करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणवा वेळोवेळा हा सुख सोहळा. तुकोबराय सांगतात विनवितो सकळ जना, कर जोडून थोर लहाना, दानी तुले द्या मज दिना म्हणे तुके या बंधू राम म्हणा. देवाचं चिंतन करा. खूप चांगला आहे हो माझा देव. देवाचं चिंतन केलं माणूस वाया गेला असा एकही माणूस नाहीये इथं. जेवढ्या काही मायमावल्या बसलेल्या मायांनो, खरं सांगा, खोटं बोलू नका. एखादी तरी बिचारी अशी असेल ना, तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरं. अरे बापरे, मावशी थांबा. ते बावळ इकडे बसेल असेल तर तुम्हाला हाणत आणत घरी नेईल बरं. अजिबात हातवर करू नका. फक्त तुम्ही माझ्याकडे पहा, ऐका ना. मला माहित आहे कोणत्या मायमाऊलीचा नवरा दारू पितो. तुम्ही मानसशास्त्राचा तज्ञ हो. कोण माणूस कुचका आहे, कोण माणूस पैसे घेतले परत देत नाही, कोण माणूस माघारी शेण खातोय, सगळं मी चेहरा पाहून सांगू शकतो. दररोज माणसातच आहे महाराज मी. ताण नका घेऊ. मग मायाव खरं सांगा, तुम्हाला असं वाटतं नाही तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? मान सुद्धा नका आलू, कॅमेरे चालू आहे. फक्त माझ्याकडे पहा तुम्ही. असं वाटतं ना तुम्हाला तुमचा नवरा दारू सोडाव? मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. कॅमेरे सगळे लक्ष देऊन ऐका. ही काही भोंदुगिरी नाही चालली, बोवाबाजी नाही चालली, काही अंधश्रद्धा नाही. लाईव्ह बोलतो मी तुम्हाला. मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील नारदाच्या गादीवर सांगतो मी, कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही माय मावले तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र सांग. काय घ्यायचं ते घे बाबा, पण आणि दारू कशानं सुटत नाही. ना कोणत्या डॉक्टर कोण, ना कोणत्या बाबा कोण, ना कोणत्या राखीनं, कोणत्या इंजेक्शन. तुम्हाला असं वाटतं की इंजेक्शन दारू सुट्टी? आमच्या गावचे बावळे क्रुझर भरून गेले त्या साताऱ्याला. हे पेतपेतच गेले अण्णा तिथपर्यंत. 50,000चं इंजेक्शन टोचलं, हे पेतपेतच घरी आले. दारू सुटली. आणि इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकाने झोपेत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पितो का तू? पोचून झोपीत 1200 रुपयाचं रेमडेसिवीर संकट काळामध्ये आपण 50,000ला घेतलं का नाही? घेतलं का नाही? 60-60 हजाराला घेतलं.
तुमच्या बायका आहे ना, कानातलं नाकातलं सगळं मुलं असतं, मेले दारू पेतो का? 50,000चं इंजेक्शन लाखानं आणलं असतं, झोपीत घालून मेले दारू पे इंजेक्शनानं दारू सुटत नाही. मग माया हो, तुम्हाला असं वाटतंय ना बाकी सगळं कीर्तन विसरू द्या, एवढं वाक्य ध्यानात ठेवा. तुम्हाला असं वाटतंय ना तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी, मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, मी संप्रदायाचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. आणि संप्रदायामध्ये आमच्या फक्त एकच मंत्र आहे, रामकृष्ण हरी. कोणता मंत्र आहे? सकाळी स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत माय मावल्यानं तुमच्या तोंडाला काहीच काम नाही, हाताला पायाला डोळ्याला काम आहे. उद्यापासून फक्त श्रद्धेनं करा, 1 रुपया ऍडव्हान्स नको तुमच्याकडून मला. दारू सुटल्यानंतर काय तुम्हाला 2-4 एकर माझ्या नावावर करायची, तुम्ही नंतर आमच्या चौधरी महाराजांना फोन केलं, ते मला भेटतील, मी आपण करून घेऊ ते, पण अगोदर 1 रुपया नाही. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत उद्यापासून करून तर बघा, याला काही पैसे नाही लागत, फक्त श्रद्धेनं म्हणा. पांडुरंगाची मूर्ती समोर आणून फक्त म्हणा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. असं जर 1 तास भजन केलं माया होतं, 5,000 वेळेस नामस्मरण होतं. आबा किती वेळेस होतं? 5,000 वेळेस. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो माया हो, सकाळचं एकदा आणि संध्याकाळचं एकदा. मग सकाळचं 5,000, संध्याकाळचं 5,000. नामस्मरण किती झालं माया हो? किती? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण आणि तो प्रसाद होईल महाराज. काय होईल तो? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त श्रद्धेनं 2च महिने खाऊ घाला. त्यानं जर नाही दारू सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून देईल. तुम्ही म्हणसाल महाराज एवढं ठाम तुम्ही का बोलता? तुम्हाला पुरावा देतो. लगेच महाभारतात जाऊन परत भारतात येऊ आपण. ऐका, भीष्माचार्य सिरपंजरी पडलेले, हस्तिनापूरचे राजे झाले 5 पांडव. भगवंत द्रौपदी मातेला 5 पांडवाला भीष्माचार्यांकडे घेऊन गेले. भीष्माचार्य हस्तिनापूरचे राजे झालेले कोण? 5 पांडव. त्यांना धर्माचं ज्ञान सांगा. आणि धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी असली, भीष्माचार्यांना राग आला. द्रौपदी, 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे तू, हसण्याचं कारण काय? द्रौपदीने हात जोडले, बाबा मला माफ करा, क्षमा करा. आज तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्माचं ज्ञान सांगता, राजधर्म, श्रीधर्म, योग धर्म. त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता बाबा? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता. भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्याने भीष्माचार्य द्रौपदीला सांगतात, द्रौपदी, त्याही वेळेस तुला वाचवायची इच्छा होती माझ्या अंतकरणामध्ये, त्याही वेळेस तुला मदत करण्याची इच्छा होती माझ्या अंतकरणामध्ये. पण द्रौपदी सांगू का तुला, मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. काय झाली होती? अरे मग दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारख्या महात्म्याची बुद्धी जर भ्रष्ट होऊ शकती, तर नामरूपी प्रसाद खाल्ल्यानंतर भ्रष्ट झालेल्या बेवड्याची बुद्धी का चांगली होणार नाही महाराज? तुम्ही उद्यापासून सुरू करा. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी. म्हणून महाराज सांगतात, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी. बाकीचं काय सांगितलं? काहीच नाही सांगितलं साधू संतांनी. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना. आणि हे जर कोणामुळे प्राप्त होत असेल तर ते फक्त संतामुळे प्राप्त होत आहे. म्हणून तुकोबराय देवाला विनंती करतात, मागता देवा त्या संताच्या स्वाधीन माझं जीवन कर. आणि प्रत्येक साधूने जीवनामध्ये सर्वात मोठं जर काम काय केलंय, बीज वाढवावे नाम विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. हात वर करा बरं सर्व. वा वा वा, करा सर्व. कॅमेरेवाले यांचे हात घे दादा सगळ्यांचे. वा वा वा. एक टाळी, एक बोल, एका ताला स्वरात. पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा कळालं पाहिजे की महाराष्ट्रात फक्त एकच पंढरी नाहीये, शेलूत सुद्धा प्रति पंढरपूर या ग्रामस्थांनी तयार केले. केले हात वर सर्वांनी. हा तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हो तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंग
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 सर्वांनी बोला विठ्ठल 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 निर्वे हे चिमजदी अनेक तुझे काही न मागे तुझं तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संताशी निर्वे हे चिमजदी अनेक तुझे काही न मागे तुझं जीवनामध्ये देवाला मागत असताना फक्त परमार्थाविषयी मागा बाकी काही मागायची गरज नाही. अरे तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते तेव्हा तुमच्या आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली जगाच्या मालकाने. जब दंत नाही थे तो दूध दिलाया. तर दाता आल्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था होणारच आहे म्हणून बाकी काही मागू न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई. भागवतामध्ये तर कोणती आई साहेब देवाला सांगतात देवा विपदः संतून शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शन यशात पुनर्भव दर्शनम. देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे कारण दुःख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोई जो सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय. म्हणून देवाला मागत असताना फक्त परमार्थाविषयी मागा. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाय नावडी हेची माझी सर्व जोडी. हल्ली परमार्थाला खूप चांगले दिवस आलेले महाराज. खरं सांगू एवढा मोठा समाज आज छोटं जरी गाव असलो तरी एवढे मोठे मोठे सप्ते व्हायला लागले. दररोजचं 15-15 20-20 क्विंटलाचं अन्नदान माझं नॉट अ जोक. एवढं सोपं नाही आहे महाराज हे. आज परमार्थाला खूप चांगले दिवस आले. मी तर याच्या पुढे जाऊन बोलील महाराज IT पार्कला सुद्धा एवढे चांगले दिवस नाही एवढे परमार्थाला दिवस आहे. अरे कीर्तनकार गावात आल्यानंतर लोक 10-10 हजाराचे फटाके फोडतात. हे परिवर्तन आहे परमार्थाचं. जे पोर बापाला बाप म्हणत नाही ते महाराज लोकांच्या समोर सेल्फ्या काढण्यासाठी तरसतात. एवढी रथावर मिरवणूक माझ्या लग्नात माझ्या सासऱ्यान बी नव्हता काढला एवढा रथ भारी. अण्णा म्हणतात त्यावेळेस रस्ता नव्हता. म्हणजे तुम्ही तुमचीच बाजू हे करणार ना. ते म्हणतात तुमची सासरवाडी आणि हे गाव सारखंच आहे. मी सुद्धा माझ्या सासरवाडीला एकदा बी नाही गेलो. 2दा गेलो तर गाडी पंक्चर झाली. तो आपण संकल्प केला जायचंच नाही. खरं सांगतो महाराज एवढा आज समाज प्रेम करतोय. खरं सांगू का महाराज तरुणांना माझी विनंती पोरांनो तुम्ही एवढं सुंदर योगदान तुमचं संप्रदायाला देता मला आनंद आहे महाराज. फक्त माझी एक विनंती तुमचा भाऊ म्हणून तुमचा मित्र म्हणून सांगतो तुम्ही सप्ताह जसे जसे एकत्रित आहात सगळं गाव तुम्ही आज सर्व जाती धर्मातले लोक मुस्लिम बांधव सुद्धा सप्त्यासाठी सहकार्य करत आहेत. सर्व समाजातले लोक सप्ताहासाठी सहकार्य करत आहेत. मी नारदाच्या गादीहून सांगतो गड्या हो तुम्हाला तुम्ही जर सर्वच असे एकत्रित राहिले आणि भारतातला प्रत्येक व्यक्ती जर म्हणला मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे असं जर प्रत्येकाच्या मुखातून निघालं तर मी नारदाच्या गादीहून तुम्हाला आव्हान करतो अजून 5 वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला सर्व मंडळीला एकत्रित यावं लागेल. फक्त सप्त्यापुरतं एकत्रित येऊ नका. गावाचा कोणता जरी विकास असला तरी सर्व गावकऱ्याने राजकारण बाजूला सोडून गावाचा विकास करा. माझी सर्वांना विनंती मायबाप प्रत्येक तरुणांना माझी विनंती आहे आज तरुणांना संघटित ठेवण्याचं काम तरुणांना एकत्रित ठेवण्याचं काम
तरुणांना सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे वारकरी संप्रदाय करत आहे. म्हणून माझी तरुणांना विनंती पोरांनो, दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती है. अरे या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये, या भारताला आतंकवाद्यापासून भीती नाहीये, आणि या भारताला नक्षलवाद्यापासून कोणापासूनच भीती नाहीये. भारताला जर सर्वात मोठी भीती कशापासून असेल पोरांनो, फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, सक्षम व्हा, स्वतःच्या पायावर उभं राहा, कष्ट करा. 5 एकर जमीन असेल तर नोकरीच्या भरोश्यावर राहू नका. 4 म्हशी घ्या, दिवसभर म्हशी वळा, संध्याकाळचं दूध तालुक्याच्या ठिकाणी नेऊन घाला. मी सांगतो तुम्हाला 40,000 रुपये महिना घर बसल्या पडेल. किती? 40,000 रुपये महिना. मी याच्याही पुढे जाऊन सांगतो, अरे यूपी बिहारचे लोक तुमच्या संभाजीनगरला येऊन पाणीपुऱ्या विकून जर त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 70, 80 लाखाचा आहे, 5ला पाणीपुरी सुरू करतात आणि 9ला संपवतात, तरी दररोजच्या घरी 10,000 घेऊन जातात. महाराष्ट्रात जेवढे काही स्वीट मार्टवाले तेवढे सगळे राजस्थानचे, त्यांचा वार्षिक टर्नओव्हर जर पाहिला तर 2-2, 4-4 कोटीचा आहे. मग बाहेर राज्यातला माणूस महाराष्ट्रात येऊन जर पैसा कमवत असेल, बाहेर राज्यातले लोक येऊन जर महाराष्ट्रात येऊन राज्य करत असेल, तर माझी तरुणांना विनंती, आपण सुद्धा व्यवसायाकडे वळलं पाहिजेत. आणि माझी विनंती आहे, याच्या त्याच्या मागं फालतू सारखं फिरण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागं फिरले पाहिजेत. गड्यांना असं काम करा की जेणेकरून तुमच्या मायची बापाची मान उंचावल आणि त्यांनी स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे ते पोरग चाललंय ते माझं आहे. असा नालायकपणा करू नका की ज्या नालायकपणामुळे तुमच्या मायबापाची मान खाली जाईल. गड्यांनो, मी तर तरुणांना प्रत्येक कीर्तनातून सांगतोय, क्रुझर करून तिरुपतीला खपण्यापेक्षा, क्रुझर करून उज्जैनला जाण्यापेक्षा, क्रुझर करून दारू डोसायला गोव्याला जाण्यापेक्षा कधीतरी क्रुझर करून बारामतीलाही जा, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा. पुण्यामध्ये जा, जुन्नर तालुक्यात जा, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा. ते शेतकरी 2 एकरामध्ये 10 लाखाचं उत्पन्न कसं घेतात, ती अक्कल घेऊन तुम्ही तुमच्या गावात या, तुम्ही सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, सक्षम व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहे गड्या, आपण आंडू पांडू लोकांचे वारसदार नाही. ज्या राजाचं नाव घेतल्यानंतर छाती पुखती, कॉलर टाईट होती, त्या राजाचा आदर्श आहे तुम्हाला आणि मला. अहिल्याबाई होळकरांचे वारसदार आहोत आपण, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वारसदार आहोत, भगतसिंग, राजगुरू, छत्रपती संभाजीराजे यांचे वारसदार आहोत आपण. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर आदर्श मोठ्यांचा ठेवा. अरे एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता, आपल्याच देवाचं गाणं आपल्याला म्हणायचं म्हणलं तरी केसेस होत होते, आपल्याला परवानगी काढावं लागायची. आता तर म्हणायची काही गरजच नाही राहिली. ऑलरेडी काम चालू आहे, एवढं सुंदर राम मंदिराचं काम चालू आहे. महाराज, माझी तर आता विनंती मोदी साहेबांना, एवढं सुंदर मंदिर बांधलं, 370 कलम रद्द केली, आता फक्त माझ्या या तरुण मुलांसाठी, या गोर गरीब मुलांसाठी एकदा या भारतामध्ये समान नागरिक कायदा करा, म्हणजे चांगले मुलं नोकरीला लागतील. महाराज, सर्वांनी हात वर करा. केले? बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, हे अवधपुरी का धाम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, हो है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. एक तारी एक सपना ये पूरा करके रहेंगे हमरे मन में थाना, सपना है पूरा करके रहेंगे हमारे मन में थाना. ओ हर हद को हम पार करेंगे, देखेगा ये जमाना, हर हद को हम पार करेंगे, देखेगा ये जमाना. अब हमें नहीं होश, बड़ा दिल में हो जश, चाहे कुछ भी हो अलटा, बन रहा है मंदिर, ये हो रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बना है
भगवान की माईक वाली नाही. प्रभू रामचंद्र भगवान की. एवढ्या लोकांचा आवाज किती आला पाहिजे महाराज? 15 क्विंटलचं खाल्लंय ना तुम्ही. प्रभू रामचंद्र भगवान की. प्रभू रामचंद्र भगवान की. आवाज मला नाही आला पाहिजे, हैदराबादला गेला पाहिजे. कुठे गेला पाहिजे? प्रभू रामचंद्र भगवान की. हर 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 हर. अशी एकी फक्त रोड होईपर्यंत ठेवा. कारण या मंदिरापेक्षा सप्त्यापेक्षा तो महत्वाचा खूप मुद्दा आहे. म्हणून सर्वांनी देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी अंतःकरणामध्ये जागरूकता ठेवा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा. आता रामू काका तुमच्यासाठी नाही म्हणायचं, मग म्हणायचं कोणासाठी? बरोबर आहे का? आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा. आई विना भिकारी, आई माझी मायेचा सागर. दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात. राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर. दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंदराची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर. दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून येते दादा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कोणीच उठायचं नाही. पुरुष मंडळी तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथी उठली तर पहा. म्हणून चालू असले आपला अखंड हरिनाम सप्ताह. 2 मिनिटं थोडी शांतता ठेवा. 2 मिनिटं थोडी शांत. हेलिकॉप्टर जाऊ दे मागे, मागे घे बाळा ते. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलं. खरं सांगू का महाराज, परिसरात जेवढे काही सप्ते झाले, वरुडीचाही झाला, करमाडचाही झाला, परत तिकडं आपला कुठला नांदखेड्याचाही झाला, असे भरपूर सप्ते झाले. पण मला वाटतं त्या सर्व सप्त्यामध्ये सर्वात जास्त उपस्थिती जर कुठं असेल तर तुमच्या शिलोद गावाची आहे महाराज. आणि त्या सर्व सप्त्यामध्ये सर्वात जास्त जर अन्नदान कोणत्या गावात घडलं असेल ते सुद्धा गाव हेच आहे महाराज. खूप सुंदर तुम्ही गाव पाहिलं. तसं तुमचं एवढं काही मोठं नाहीये, पण छोटं गाव असून सुद्धा गाव एकत्रित आलं, तरुण एकत्रित आले, सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित आले, तर तुमचा गावाचा सप्ताह नुसता तुमच्या गावापुरता मर्यादित नाही राहिला, पंचक्रोशीपुरता नाही मर्यादित राहिला, तालुक्यापुरता नाही, जिल्ह्यामध्ये नाही. तुमच्या सप्त्याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. नुसतं गाव एकत्रित आलं तर सप्त्याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात होते. सर्व गाव जर वर्षभर गुण्या गोविंदानं वागलं तर निश्चित खूप चांगला आदर्श आपल्या गावाचा समाजासमोर जाईल. म्हणून मला विनंती करा वाटते, खूप सुंदर नियोजन. आणि सर्वात मोठं योगदान जर ह्या सप्त्यामध्ये असेल तर माझ्या तरुण पोरांचं आहे महाराज. तुमच्याच लेकराचं तुम्ही टाळ्या वाजून एकदा प्रेमानं कौतुक करा महाराज.
कारण की प्रत्येकाचं आता महिला मंडळीने तर सर्व गाव स्वच्छ केलंय, सर्व महिला मंडळीला तर द्यावे तेवढे धन्यवाद. मला वाटतं आमच्या ऋषी भैयाने 40 वर्षाच्या साचलेल्या येड्या बाबळी तोडल्या महाराज. ही एक सेवाच आहे ना. आमच्या ऋषीदादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. ती एक सुद्धा सेवाच आहे. ज्यांनी चटाया उचलल्या, ज्यांनी अन्नदान केलंय, ज्यांनी वाढलंय, ज्यांनी सर्व ही मंडप व्यवस्था पाहिली, कोणी रांगोळीची सेवा केली, कोणी हाडाची सेवा केली, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आता काय आहे माहिती आहे का, सप्ताह एवढा सुंदर होण्याचं कारणच असं आहे की त्या सप्त्याचं नियोजन करणारा महात्माच एवढा सुंदर आहे. काय आमच्या सोमनाथ बाबाचं वर्णन करावं महाराज. खरं सांगू का, काही काहीच्या आता माझा तर एवढा गरम स्वभाव आहे, एवढा मोठा सप्ताह मला कोणालाच प्रेमानं बोलणं होत नाही. अण्णा, ह्या माणसाच्या डोक्यावर बर्फाचा 4 किलोचा गोळा आहे आणि तोंडात तर डायरेक्ट साखर कारखानाच आहे महाराज. बरोबर आहे का नाही. कधी किती गोड बोलतात हे सोमनाथ बाबा, काय किती गोड खाल्ला असेल त्यांच्या आईनं काही माहित नाही, एवढं गोड माणूस जन्म महाराज. आणि खरं सांगतो, असाच माणूस जीवनामध्ये सक्सेस होऊ शकतो महाराज. खरं सांगतो तुम्हाला, तुमचं सर्व गाव एकत्रित येऊन एवढं मोठं महाराष्ट्राला लाजवलं एवढा सुंदर सप्ताह करतंय, त्यातलं थोडं फार का श्रेय होईना आमच्या बाबांना जातं बरं महाराज. त्यांनी तुम्हाला एकत्रित करण्यासाठी खूप प्रयत्न केले, म्हणून सोमनाथ बाबांनी खूप सुंदर नियोजन केलंय. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये आज आमचे विश्वास भैया अवताडे आणि आमचे बाळासाहेब म्हस्के यांच्याकडून सर्व कार्यक्रमासाठी जेवढी काही पत्तरवाळी आहे तेवढी सर्व पत्तरवाळी आमच्या भैयाने पुरवली. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा सर्वांनी. सर्वच मंडळी इथं कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आमचे मुरलीधर बाबा आहे, आमचं पक्वाजन, आमचा गणेश दादा आहे, सगळेच गायक वादक महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. ज्या कार्यक्रमाला योग्य असं मार्गदर्शन ज्यांचं आहे, आपल्या भागाचं एक लाडकं व्यक्तिमत्व, आमचे आबासुद्धा कार्यक्रमासाठी आज 2 आबा आहे. एक आमचे सोमनाथ आबा आणि दुसरे आमचे शिवाजी आबा. एका वारकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला हा महात्मा आमच्यावर बंधुवत प्रेम करतोय. आमचे दरकवाडीचे सरपंच सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वच महाराजांवर प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे अण्णासुद्धा आहेत. सर्वच मंडळी आहेत. कोणाकोणाचं वर्णन करायचं. आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी, आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार आमचे नानासुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आणि आमच्यावर योग्य कोणताही महाराज, त्या दिवशी राजू महाराज आजारी होते, त्यांचं ऑपरेशन करायचं. मी आमच्या रामू काकाला फोन केला, म्हणलं काका गरीब विद्यार्थी. काका म्हणले काळजी नका करू महाराज, मी लगेच जातो. आमचे एक मुळे आबा म्हणून आहे बघा संभाजीनगरला, त्यांनी मुळे अण्णा म्हणून त्यांनी ऑपरेशनचा खर्च डॉक्टरांना सांगितला म्हणे, नंतर त्यांना योजनेत बसवा, पैसे घेऊ नका. 1.5 लाखाचं ऑपरेशन. आम्हाला जेवढं सहकार्य झालं तेवढं आम्ही केलं, पण देवाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. तिथं कोणाचंच काही चालत नाही. आमचा चांगला मित्र आमच्यापासून हिरवला. नेहमी कीर्तनकार महाराज, लोकांना संकटात उभे राहणारे आमचे रामू काका, सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम महाराष्ट्रात, साऊंड सिस्टीममध्ये ज्यांचा पहिला 2रा नंबर येतोय, ज्यांनी सुंदर अशी माईक सिस्टीम लावली, माझे परम मित्र आमचे चैतन्य साऊंड सिस्टीमचे मालक आमचे सोमनाथ दादा, दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे महाराष्ट्रभर हे कीर्तनचे सगळा समाज ऐकतोय, असे असणारे आमचे शरद दादाचे सर्व हा ग्रुप, सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. 20 तारखेला ज्या महात्म्याचं कीर्तन या सप्त्यामध्ये होतं, असे असणारे एक अभिनव गंधर्व आमचे पंढरीनाथ दादा भाकड यांनासुद्धा भगवंतानी अचानक, काय होतंय माहिती आहे का, या धावपळीच्या काळामध्ये याच्यामध्ये महाराज लोक कोणीच आपल्या शरीराला जपत नाही आहे महाराज. माझं रनिंग 34 फक्त नाना, माझं कॅलेस्ट्रॉल वगैरे शुगर बीपी एवढं वाढलेलं आहे. डॉक्टरने मला सांगितलं तुम्ही काळजी घेत जा, पण या समाजाच्या पुढं याच्या पुढं आपण कशाचीच काळजी करत नाही. माझी सर्व महाराज मंडळीला, माझ्या बंधूंना विनंती आहे, काही गोष्टी थोड्या थांबवा. मी सुद्धा आता चोखोबरायची पुण्यतिथी संपली की 2 कीर्तन कोणी 50 करोड जरी दिले तर करायचे नाही, फक्त 1 कीर्तन करायचं आणि शरीर जपायचं, कारण सिर सलामतो पगडी 50. आमच्या सर्वांचे लाडके कीर्तनकार आमचे पंढरीनाथ बाबा, ते सुद्धा आम्हाला, त्यांना श्रद्धांजली म्हणून एक प्रमाण म्हणू फक्त. ए माया हो बसा, बसा खाली. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती
जगा माझी राहिल्यात कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्यात कीर्ती जगा माझी, राहिल्यात कीर्ती जगा माझी. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता तुम्हाला एक छोटीशी सूचना देतो. तुमचा जसा 50वा वर्ष आहे, पुरुषोत्तम बा खूप कीर्तनाचे पैसे वगैरे घेतात, पण खरं सांगू मी आतापर्यंत कीर्तनातून जेवढा पैसा घेतला त्या पैशातून 3 कोटी रुपयाचं चोखोबरायचं मंदिर बांधलं महाराज. किती? 3 कोटी रुपये. आता ह्या वर्षी मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा खूप मोठा सोहळा आहे. भारतातलं पहिलं चोखोबरायचं मंदिर आहे. ढोक महाराजांची कथा आहे. चैतन्य महाराज देगलूरकर, जयवंत महाराज बोधले, आमचे राऊत बाबा, बंडातात्या कराडकर, पासपोर महाराज नामांकित कीर्तनकाराचे कीर्तने. दररोज 25 ते 30 हजार लोकांचं एका टायमाचं अन्नदान आहे. किती? आणि शेवटच्या दिवशी 40 ते 50 हजार लोकांचा आमरस आजच बुक केलेला आहे काल्याच्या दिवशीचा. या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब सुद्धा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. आमच्या सर्वांवर प्रेम करणारे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही प्रत्येकाने 1-2 दिवस तरी त्या कार्यक्रमाला या आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. कारण महाराष्ट्रातलं पहिलं चोखोबरायचं मंदिर, ते पण मंदिर एवढं सुंदर आहे. AC मंदिर आहे महाराज. कोणतं मंदिर आहे? AC मंदिर आहे. एकदा येऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण महाराजाला पैसा दिला आणि ह्या महाराजांनी या पैशाचं काय केलं. आपला माणूस पैसे किती घेतो हे बघण्यापेक्षा त्या पैशाचं करतो काय याचा तरी कधीतरी चांगला विचार करत जा. आज आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उद्योगपती आमचे प्रल्हाद अण्णा सूर्यवंशी हे सुद्धा उपस्थित आहे. दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता एक छोटीशी सूचना आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? तसलं काही मनात पाप आणू. त्या गायीची सेवा करण्यासाठी आमच्या पासपोर बाबांनी सांगितलं, पैसे मागण्यापेक्षा अशी काही व्यवस्था निर्माण करा की सेवाही झाली पाहिजे आणि पैसेही मागायचे नाही. म्हणून त्या गायीच्या याच्यासाठी सुंदर वारकरी अगरबत्ती आम्ही तयार करतो. समोर डस्टर गाडी उभी आहे. कीर्तन संपल्यानंतर प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. फक्त फुकट नका नेऊ, पैसे देऊन न्या. त्यातून जे पैसे येतील ते गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जातील. ही शाश्वती मी नारदाच्या गादीवून देतो. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या चरणी मी माझा माता ठेवतो. एवढं सुंदर नियोजन, तुम्ही टाचण पडली तरी आवाज येईल एवढी शांतता. तुमच्या कार्यक्रमाचा आदर्श सर्व महाराष्ट्रानं घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. फक्त एक शेवटची विनंती तुम्हा सर्वांना आहे, जाता जाता तुम्ही जेवढा सुंदर सप्ताह केला नाना, आता तुम्ही सर्वांचे आमच्या आजोबाच आहात सर्वजण मंडळी, सगळ्या गावकऱ्यांना तुम्ही एकदा बसवा नाना आणि एकदा यांना बसून तेवढा रोडचं काम करून घ्या अशी माझी विनंती. ऐका ऐका बसा बसा खाली. माझं झालं आता, तुमच्या रोडचंच चाललंय ना, माझं कुठं काय राहिलं आता? थांबा की थोडं बसा की. रोड मंजूर आहे म्हणतात नाना, फक्त शब्दाला तुम्ही बरोबर आहे का? म्हणून सर्वांना विनंती, या 2 मिनिटं ऐका. 1 मिनिट सर्वांना विनंती आहे. ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय आदरणीय नानांचं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करतील. आणि असं करू का, या ठिकाणी आदरणीय महाराजांनी सांगितलं की नानांचं मनोगत व्यक्त झाल्यानंतर ज्ञानदेव तुकाराम करून नाही तर सर्व मंडळी उठतील. चालू असलेला हा नामयज्ञ आणि नामयज्ञातील आजच्या 7व्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार पुरुषोत्तमजी महाराज पाटील अगदी मागणी ते एकत्रप्रती आहे. महाराजांचा अभंग घेऊन सुंदर असं आपल्याला ज्ञान. 1 मिनिट ऐका मंडळी, ऐका. 2 मिनिटं थांबा. या ठिकाणी महाराजांनी मागणीपर अभंग घेऊन आपला ज्ञानदान केलं. समस्त ग्रामस्थ, शेलोचराटा, हातमळी, पंचकोशीतील सर्व तरुण मंडळ भाविक महाराजांचे ऋणी आहे. उद्याचं नियोजन असं, सकाळी ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता, नंतर जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्याची महापूजा, नंतर भागवताची महापूजा 1 ते 3 आणि 3 वाजता संपूर्ण पंचकोशीतील भाविकांनी दिंडी प्रदक्षिणासाठी यायचं. 5 वाजता अन्नदान आणि अन्नदान झाल्यानंतर संध्याकाळी उद्या 8 ते 10 काल्याची कीर्तनरूपी सेवा
आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य, 1 मिनिट उठू नका, माऊली उठू नका, फक्त 2च मिनटं. भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांचं 8 ते 10 काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ चारठा यांच्याकडनं 2 लाख रुपये देणगी आलेले आहे. धन्यवाद. समस्त ग्रामस्थ हातमाळी यांच्याकडनं 1,51,000 रुपये देणगी आलेली आहे. धन्यवाद. याच्यानंतर बरेचशा भाविकांनी आमच्या लेकीबाळीचे गावातले 3,51,530 रुपये लेकीबाळीचे आमच्या गावाला देणगी झाले. त्यांचे टाळी वाजून लेकीबाळीचे एकदा स्वागत करा. आणि या ठिकाणी महाराजांनी सांगितलं चोखोबाऱ्यांचं मंदिर येशीमध्ये मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचं भूषण आणि पहिलंच येशी मंदिर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिलंच होतं आहे. आमच्या वारकरी संप्रदायाचा एक भक्त, एक वक्ता महाराजांचं आणि चोखोबाऱ्यांचं मंदिर बांधतो. आमच्या गावच्या वतीने जरूर महाराज 1 दिवस का होईना आम्ही त्या कार्यक्रमासाठी येऊ. या ठिकाणी आलेले संपूर्ण आदरणीय शिवाजी महाराज आबा, मुरलीधर महाराज, राजकीय क्षेत्रातील ज्यांनी 8 दिवस आम्हाला पत्रवळ्या पुरवण्याचं काम केलं. विश्वास भैया, अजून परत कोण, बाबासाहेब म्हस्के यांनी 8 दिवसाची जवळजवळ 1.5 लाख पत्रवळी आम्हाला ग्लास आणि पत्रवळी दिले. त्यांचं समस्त ग्रामस्थ पंचकोशीतील भाविकांच्या वतीने टाळी वाजवून त्यांचं एकदा स्वागत करा. या ठिकाणी आदरणीय रामू काका आणि संपूर्ण कार्यकर्ते मंडळी नानांची आलेली आहे. नाना 2 मिनटामध्ये आपलं मनोगत मार्गदर्शन करतील. नानाचं या ठिकाणी करावा अशी नानाला विनंती करतो. नानाची या ठिकाणी आपल्या सप्तासाठी 25,000 रुपये वर्गणी आणले. त्यांचंही टाळी वाजवून एकदा स्वागत करा. नानाने महाराजांच्या हातामध्ये द्यावा अशी विनंती करतो. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मारुती महाराज की जय. हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज, हरिभक्त परायण सोमनाथ महाराज, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, मला खरोखर आश्चर्य वाटतं की लोक अनेक वेळा सगळ्या व्यवस्था करून माणसाला बोलवतात, पण एवढी मोठी गर्दी कधीच होत नाही. आणि आज आपण मनाने इथं आलात आणि मनात असलं तर काय होऊ शकतं हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. म्हणून नानावर आहे म्हणले होते, मोले घातले रडाया नाही आसून माया. मनातून असेल तर चांगलं रडू येतं, नाही तर मोलाने रडायला घातलं तर आसू बी येत नाही, माया बी नाही, प्रेम नाही, काही नाही. आपण मनाने या ठिकाणी आलात, मोठ्या संख्येने आलात. आणि या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगेल की आज महिला वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उभा आहे, बसलेला आहे महिला मंडळी. आणि मी मनापासून की आपणच सर्व सणवार करतात, आपणच कथा कीर्तनातून चांगलं ऐकतात. आणि गावाच्या एकीचं हे जे आपण एक बळ आपण दाखवलं ते बळ असं ठेवा. महाराजांना आश्वासन दिलो की तुम्ही मला रस्त्याला परवानगी द्या, रस्ता तुमचा करून देईल.